नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उन्हाळा चालू झाल्यामुळे थंडगार खाण्याची इच्छा होते. थंडगार म्हणजे काय? माठातलं पाणी, ताक, साधं ताक, कोशिंबीर, लिंबू सरबत, कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार. उन्हाळ्यामुळे जिभेची चव जरा कमी होते. जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे असतं. आज आपण भरपूर शरीराला ऊर्जा देणारी कोशिंबीर पाहूया. त्यासाठी मी बाऊल घेतलेला आहे. 1 वाटी इथे कमी आंबट असलेलं फ्रेश दही मी फेटून घेतलेलं आहे बरं का. दही फेटताना त्यामध्ये साखर वगैरे काही टाकलेलं नाही. इथे पाऊण वाटी मी बारीक कट करून घेतलेली काकडी घेतलेली आहे बरं का. उन्हाळ्यामध्ये शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे काकडीचं प्रमाण मी जास्त कोशिंबीरमध्ये ठेवलेलं आहे बरं का. एक मध्यम आकाराचा इथे टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तोही टाकला. त्यात अर्ध्यातला अर्धा कांदा मी ते टाकलेला आहे बरं का. बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता सर्व वस्तूंचं. इथे गाजर स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे, तोही टाकून दिला. इथं कमी तिखटवाली मिरची कट करून घेतलेली आहे, तीही टाकून दिली. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बरं का. पुदिन्याचे 3 ते 4 पाने टाकलेले आहेत. सर्व दहीमध्ये मिक्स करून दिलं. कोशिंबीरसाठी फ्रेश दही घ्यायचं बरं का, म्हणजे त्यामुळे कोशिंबीरची चव एक छान अशी लागते. कोशिंबीरमध्ये तुम्ही कांद्याची पात टाकू शकता, बीटसुद्धा टाकू शकता. अजून कोणते मसाले टाकायचे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता. सर्व दह्यात मिक्स करून झाल्यावरती चवीनुसार मीठ टाकून दिलं. म्हणजे पाव स्पून मीठ टाकलेलं आहे. कोशिंबीरला आणखीन चव येण्यासाठी त्यामध्ये 1 स्पून मी साखर टाकलेली आहे बरं का. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यात जिरा पावडर टाकली. जिरं पण बघा आपलं शरीर थंड ठेवण्याचे काम करते. सर्व कोशिंबीरमध्ये मिक्स करून दिलं. तयार झालेली आहे आपली कोशिंबीर. तुम्ही ही कोशिंबीर चपाती, भात, भाकरी जेवणाबरोबर तोंडी लावताना खाऊ शकता. तयार झालेली कोशिंबीर ही जास्त वेळ ठेवू नका बरं का. उन्हाळ्यामध्ये थंडगार मी बनवलेली कोशिंबीर तुम्ही नक्कीच बनवून बघा. मला कोशिंबीरचे अजून प्रकार पाहायला आवडतील का, ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. सर्वांनी जाता जाता पटकन लाईक, शेअर आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणती रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच मला कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय.